प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण मँगो मावा कुल्फी करणार आहोत. कुल्फी करायची आपल्याला. तर इथे मी राजापुरी आंब्याचा गर घेतलेला आहे, पल्प काढून घेतलेला आहे. 2 वाट्या पल्प आहे हा राजापुरी आंब्याचा पल्प, 2 वाट्या. त्यानंतर 1 वाटी आपल्या जेवणाच्याच वाटीचं प्रमाण, 1 वाटी घरी केलेला मावा केलेला आहे, मावा किंवा खवा. आंबा गोड असल्यामुळे साखर कमी वापरते मी. अर्धी वाटी साखर, पाव वाटी फ्रेश मलाई. आता याची कन्सिस्टन्सी योग्य प्रमाणात करण्यासाठी आपण दुधाचा पण वापर करणार आहोत, जर परफेक्ट कन्सिस्टन्सी झाली नाही तर आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं, सॉफ्ट करून घ्यायचं मिक्सरमध्ये. सर्वात आधी साखर आणि आंबा मिक्स करून घेऊया, पल्प, आणि नंतर मावा घालूया. मलाई आणि मावा नंतर घालूया. आता हे बघा, असा मऊ करून घेतलेला आहे पल्प. आता यात आपल्याला पाव वाटी फ्रेश मलाई आणि मावा. आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता हे बघा, माव्याचे दाणे दिसत असतील तुम्हाला. हे असं दाणेदारच ठेवायचं, म्हणजे खाताना त्याचा क्रंच चांगला लागतो, दाताखाली येतं तेव्हा मस्त लागतं. म्हणून पल्स मोडवरच आपल्याला हे करून घ्यायचं. आता याची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी आपल्याला पाव वाटी दूध घालायचे. आता पुन्हा एकदा हे फिरवून घेऊया. हे बघा, आता इतकं घट्ट आहे. अजून पाव वाटी मी दूध घालते. खूप पातळ पण झालं नाही पाहिजे. आता परफेक्ट झालेलं आहे, कारण जास्त जर फिरवलं आपण तर दाणे प्लेन मऊ होऊन जातील, सॉफ्ट होतील माव्याचे दाणे. हे बघा, दाणेदार आहे. तर आता हे आपल्याला मोल्डमध्ये भरून घ्यायचं. तर माझ्याकडे आता असा मोल्ड आहे, यात मी भरून घेते. अशा प्रकारे मी आता मोल्ड भरून घेते आणि मग दाखवते. हे बघा, आता असे मोल्ड भरून झाले माझा, आणि उरलेलं मी अशा मोल्डमध्ये टाकून घेतलं. आता याला आपण असे झाकण लावून देऊया. आता हे आपल्याला 7 ते 8 तास ठेवून द्यायचं. ओव्हरनाईट ठेवलं तरीही चालेल. आणि याला आपण असा पेपर लावून घेणार आहोत. वरून असा रबर लावून घ्यायचा, अशा प्रकारे. आता हे मी 7 ते 8 तास ठेवते आणि मग नंतर दाखवते. चला, आता आपलं मँगो मावा कुल्फी तयार आहे. बघू शकता, ओव्हरनाईट ठेवलं होतं मी. काढूया. बघा, दाणेदार आहे एकदम. घरच्या माव्याने केलेलं आईस्क्रीम, कुल्फी बघू शकता. हे बघा, मँगो मावा कुल्फी.
आता यात 4 बसतात म्हणून मी 4 काढल्या. आपण याला गार्निशिंग करूया. ह्या गुलाबाच्या पाकळ्या टाकते मी. गावठी गुलाब आहे. आणि पिस्त्याचे काप. चवीलाही अतिशय सुंदर होते. ही घरचा मावा वापरला आहे. करून बघा अशा पद्धतीने. आणि एक मी अशा कुल्हडमध्ये पण ठेवलं होतं उरलेलं, ते पण बघा. चवीला अतिशय सुंदर लागते आईस्क्रीम. करून बघा अशा पद्धतीने. बघू शकता. मँगो मावा कुल्फी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि फेसबुक, इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.